खांदे दुखतायत, गुडघ्यांमध्ये कटकट आवाज येतोय का? चालताना, जिना चढताना किंवा बसलेल्या जागेवरून उठताना सांध्यांमध्ये वेदना जाणवतात का? सकाळी उठल्यावर शरीर आखडल्यासारखे वाटतेय का? जर या प्रश्नांपैकी एकाचंही उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. कारण आज मी तुम्हाला आयुर्वेदात पारंपरिकपणे वापरल्या जाणाऱ्या अतिशय सोप्या घरगुती उपायाबद्दल इथे माहिती सांगणार आहे. हा उपाय तयार करण्यासाठी फक्त 2 मुख्य गोष्टी लागतात आणि तो बनवायलाही अगदी सोपा आहे. मात्र त्याचा योग्य फायदा मिळविण्यासाठी संपूर्ण माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आजचा एकही या व्हिडिओमधील मुद्दा चुकवू नका. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही सर्वजण निरोगी, आनंदी, उत्साही असाल. आपल्या शरीराचे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि पैसा, मान-सन्मान, मोठे घर किंवा इतर कोणतीही गोष्ट तेव्हाच आनंद देते जेव्हा आपले शरीर निरोगी असते. पण जर सतत वेदना होत असतील, चालताना त्रास होत असेल किंवा साधी रोजची कामे सुद्धा अवघड वाटू लागली, तर आयुष्याचा आनंद कमी होऊ लागतो. मित्रांनो, आजच्या धावपळीच्या जीवनात सांधेदुखी असू दे, गुडघेदुखी, खांदे आपले आखडणे, कंबरदुखी किंवा स्नायूंमध्ये ताण येणे, या समस्या केवळ वृद्धांमध्येच नाही तर तरुणांमध्येही वाढताना दिसत आहे. अनेक तास कॉम्प्युटर समोर बसून काम करणं किंवा व्यायामाचा अभाव असणं, चुकीची बसण्याची पद्धत, वाढते वजन, वाढते वय किंवा काही वैद्यकीय कारणांमुळेही अशा समस्या निर्माण होऊ शकतात. अनेक जण सुरुवातीला या वेदनांकडे दुर्लक्ष करतात. आज दुखतंय, उद्या ठीक होईल किंवा आज बरं वाटेल थोड्या वेळाने असा विचार करतात. पण हळूहळू वेदना वाढू लागतात मित्रांनो. जिना चढताना गुडघे दुखू लागतात. बराच वेळ बसल्यानंतर उठल्यानंतर त्रास होतो. खांदा पूर्ण वर उचलता येत नाही. हातात एक प्रकारे जडपणा जाणवतो. काही लोकांना बोटे वाकवतानाही त्रास होतो. तर काहींना सकाळी उठल्यावर शरीर पूर्ण आखडल्यासारखे वाटते. जर तुम्हालाही अशी लक्षणे जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण सततची वेदना ही शरीराचा एक इशारा असू शकतो. अशा वेळी योग्य वैद्यकीय तपासणी करून त्यामागील कारण समजून घेणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर काही पारंपरिक घरगुती उपाय जे आहे ते पूरक स्वरूपात उपयोगी पडू शकतात. तर आज आपण अशाच एका उपायाबद्दल माहिती इथे घेणार आहोत, जो तुमच्या आयुष्यात खूप तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट तुम्ही इथे समजून घ्या. आपल्या शरीरात ज्या ठिकाणी 2 हाडे एकमेकांना मिळतात त्या जागेला सांधा म्हणजेच जॉईंट म्हणतात. तर या 2 हाडांच्या मध्ये एक मऊ लवचिक थर असतो. वैद्यकीय भाषेत त्याला कार्टिलेज म्हणतात. तर हा थर अत्यंत महत्वाचा असतो, कारण तो 2 हाडांमध्ये घर्षण होऊ देत नाही. त्यामुळे आपण सहज चालू शकतो, बसू शकतो किंवा आपण धावू शकतो आणि हातपाय वाकवू शकतो. पण जसजसे वय आपलं वाढत जातं किंवा काही आपल्याला आजार झाला, काही दुखापत झाली असेल, जास्त वजन वाढलं किंवा इतर कारणांचा जो काही परिणाम होतो, तसतसे हा संरक्षणात्मक थर झिजू लागतो आणि त्यामुळे सांध्यांमध्ये घर्षण वाढते आणि वेदना, सूज किंवा आखडलेपणा किंवा हालचाली करताना त्रास जाणवू शकतो. अर्थात प्रत्येक व्यक्तीमध्ये मित्रांनो कारण वेगळं असू शकतं. म्हणूनच सतत वेदना होत असतील तर डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घेणे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, आयुर्वेदात शरीराला ऊब देणारे, स्नायूंना आराम देणारे आणि मालिशसाठी वापरले जाणारे अनेक पारंपरिक उपाय सांगितले गेलेले आहेत आणि त्याचपैकी एक अतिशय सोपा उपाय आज मी तुमच्या सोबत इथे शेअर करणार आहे. तर या उपायामध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन्ही मुख्य वस्तू जवळजवळ प्रत्येक घरात सहज उपलब्ध असतात. महागडी औषधं किंवा विशेष उपकरणे किंवा अवघड प्रक्रिया यांची अजिबात या ठिकाणी गरज नाहीये. पण इथे एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कोणताही घरगुती उपाय हा डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचा पर्याय नाही. मात्र योग्य वैद्यकीय सल्ल्यासोबत पूरक स्वरूपात, म्हणजे थोडक्यात अशा पारंपरिक पद्धती काही लोकांना आरामदायी वाटू शकतात. त्यामुळे हा जो उपाय आहे त्याच दृष्टीने तुम्ही समजून घ्यायचा आहे. आता प्रश्न असा येतो की या उपायासाठी नेमक्या कोणत्या 2 गोष्टी लागतात आणि त्या कशा निवडायच्या, त्या एकत्र कशा मिसळायच्या आहेत, त्या कसं काय बनवायचं आहे आणि त्यातून तयार होणारे जे तेल आहे ते अधिक परिणामकारक होण्यासाठी
कोणती छोटी पण महत्वाची काळजी आपल्याला घ्यायची आहे, ही सगळी माहिती हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि अगदी सविस्तरपणे आणि सोप्या भाषेत समजावून मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पुढचा जो काही व्हिडिओ असेल तो अजिबात चुकवू नका. मित्रांनो, आता आपण पारंपरिक घरगुती तेलाची संपूर्ण माहिती इथे ती तयार कसं करायचं आहे ती सविस्तर माहिती इथे समजून घेणार आहोत. पण त्याआधी अनेक लोक घरगुती उपाय करताना एक चूक करतात. कोणीतरी सांगितलंय म्हणून साहित्य एकत्र करतात, पण त्यामागचं जे कारण आहे ते समजून घेत नाहीत. प्रत्यक्षात कोणती वस्तू का वापरली जाते, ती कशी वापरायची आणि योग्य पद्धतीने कशी तयार करायची हे समजून घेतलं तरच त्या उपायाचा मित्रांनो योग्य उपयोग करता येतो. म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा. या उपायासाठी सर्वप्रथम तुम्हाला एक स्वच्छ आणि पूर्णपणे कोरडी अशी काचेची बाटली घ्यायची आहे. ओके, तर इथे काचेची बाटलीच वापरण्याचा सल्ला मी देणार आहे, कारण पारंपरिक पद्धतीमध्ये तेल साठवण्यासाठी काचेच्या भांड्याला प्राधान्य दिले जाते. तुम्ही छोटी सुद्धा वापरू शकता. जर बाटलीमध्ये ओलावा असेल तर तेलाची गुणवत्ता बदलू शकते, त्यामुळे बाटली पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडी असणे महत्वाचं आहे. आता या बाटलीमध्ये कोणतं तेल तुम्हाला वापरायचं आहे हाही प्रश्न तुम्हाला पडलाच असेल, अनेकांना पडतो. तर काही जण बघा मोहरीचं तेल वापरतात, तर काही जण तिळाचं तेल. पण आयुर्वेदामध्ये तिळाच्या तेलाला तिळाच्या तेलाने शरीराला या मालिश करण्यासाठी खूप महत्व दिलं गेलं आहे. म्हणून शक्य असल्यास तुम्ही तिळाचं तेल इथे वापरायचं आहे. ओके, तर हे मी तुम्हाला दाखवते. तिळाचं तेल आहे ते तुम्ही वापरू शकता. तर तिळाच्या तेलाचा वापर भारतीय परंपरेत शेकडो वर्षांपासून केला जात आहे. आयुर्वेदात ते उबदार आणि शरीराला पोषण देणारे स्निग्ध मानलं जातं आणि विशेषतः मालिशसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर उल्लेख आढळतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की ते कोणत्याही आजारावर खात्रीशीर उपचार आहे. आता या उपायातील दुसरी महत्वाची ती गोष्ट आहे ती म्हणजे कापूर. असे छोटे छोटे तुकडे तुम्हाला दाखवते. प्रत्येक घरात पूजा अर्चेसाठी कापूर वापरला जातो, पण त्याचा उपयोग केवळ धार्मिक कार्यापुरताच मर्यादित नाही आहे. पारंपरिक घरगुती उपायांमध्येही कापराचा वापर केला जातो. विशेषतः थंडावा, सुगंध आणि त्वचेवर लावल्या जाणाऱ्या काही तेलांच्या मिश्रणामध्ये त्याचा कापराचा वापर केला जातो. आता तुम्हाला फक्त कापराचे 2 असे छोटे तुकडे घ्यायचे आहेत, त्याच्यापेक्षाही मोठे तुम्ही घेऊ शकता. हे तुकडे खलबत्ता, तर तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बारीक पूड करून ते वाटून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, मोठे तुकडे राहू देऊ नका, कारण पूड जितकी बारीक असेल तितकी ती तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिसळते. म्हणून आता ही बारीक जी केलेली तुम्ही खलबत्त्यात पूड असेल, कापराची पूड, त्या काचेच्या बाटलीमध्ये असलेल्या तिळाचं तेल टाकायचं आणि त्या बाटलीमध्ये टाकून झाकण व्यवस्थित बंद करायचं आणि बाटली हलक्या हाताने 1-2 वेळा हळूहळू मिनिटं तुम्हाला हलवायचंय. जोरात हलवण्याची गरज नाही, फक्त कापूर आणि तेल व्यवस्थित एकजीव होईल इतके तुम्हाला 1-2 मिनिटं हलवायचं आहे. आता इथे एक महत्वाचा टप्पा येतो. ही बाटली साधारण 1 तास उन्हामध्ये तुम्हाला ठेवायची. अनेक पारंपरिक पद्धतीमध्ये सूर्यप्रकाशाचा उपयोग केला जातो. आता या मागील उद्देश म्हणजे काय आहे ते समजून घ्या. मिश्रण नैसर्गिक उष्णतेमध्ये काही वेळ राहावं. मात्र बाटली दिवसभर तुम्हाला कडक उन्हात ठेवायची नाहीये. साधारण 1 तास पुरेसा मानला जातो. 1 तास तुम्ही उन्हातून ती बाटली बाहेर काढायची. उन्हातून बाटली घरात आणल्यानंतर तेल वापरण्यासाठी तयार होतं. पण मित्रांनो, फक्त तेल तयार करणं पुरेसं नाही, ते योग्य पद्धतीने लावणं अधिक महत्वाचं असतं. अनेक लोक काय करतात, तेल भरपूर प्रमाणात हातात घेतात आणि भरपूर प्रमाणात लावतात, जोरात चोळतात किंवा चुकीच्या वेळी वापरतात. त्यामुळे मित्रांनो, अपेक्षित आराम त्यांना मिळत नाही. म्हणून आता आपण हे तेल नेमकं कधी लावायचं, कसं लावायचं आणि किती वेळ मालिश करायची, कोणत्या सांध्यांवर वापरायचं, कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे, त्याचबरोबर मित्रांनो आयुर्वेदात सांगितलेल्या काही आहार विषयक सवयी आणि पूरक उपायांविषयी सविस्तर माहिती आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा, कारण या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग आता मी इथे सुरू करणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट ती समजून घ्या. तेल तयार झाले पण ते योग्य पद्धतीने वापरले नाही तर त्याचा अपेक्षित आपल्याला जो काही लाभ मिळणार आहे तो मिळणार नाही. ते कठीण होऊ शकतं. म्हणून हा भाग अतिशय लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचा आहे. आता हे तेल वापरण्याची योग्य वेळ कोणती? पारंपरिक पद्धतीनुसार हे तेल सकाळी किंवा दिवसाच्या वेळेत लावणे अधिक
योग्य मानलं जातं. कारण त्यावेळी मित्रांनो शरीर अधिक सक्रिय, ऍक्टिव्ह असतं आणि तेल लावल्यानंतर काही वेळ शरीराची हालचालही होत असते. अर्थात प्रत्येक व्यक्तीची दिनचर्या वेगळी असू शकते. त्यामुळे मित्रांनो तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही वेळ निवडायची आहे आणि जर तुम्हाला त्वचेवर कोणती ॲलर्जी असेल, जखम झाली असेल किंवा इतर समस्या असतील, तर वापरण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरणार आहे. आता तेल कसं लावायचं ते सुद्धा तुम्हाला पाहायचं आहे. सर्वप्रथम तुमच्या तळहातावर थोडंसं अगदी तेल घ्यायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवर हलकेसं तुम्हाला चोळायचं आहे. म्हणजे तेल थोडे कोमट झाल्यासारखं वाटेल. त्यानंतर ज्या ठिकाणी वेदना, आखडलेपणा आहे किंवा ताण जाणवत असेल त्या भागावर तेल हलक्या हाताने तुम्हाला लावायचं आहे. तुम्हाला लावायला सुरुवात करायची. इथे अनेक लोक एक चूक करतात. ते तेल जोरजोराने मालिश करतात. पण तसे करू नका मित्रांनो. विशेषतः जर सांध्यांमध्ये सूज, तीव्र वेदना असेल किंवा आधीच काही त्रास असेल तर जास्त दाब देऊन मालिश करणे योग्य नाही. हलक्या हाताने अगदी गोलाकार हालचाली करत काही मिनिटं तेल चोळायचं आहे. त्यामुळे तेल त्वचेवर समान पसरते आणि मालिशमुळे स्नायूंना सुद्धा आराम मिळू शकतो. मित्रांनो हे तेल तुम्ही गुडघे, खांदे, कंबरपाठ, मान किंवा इतर सांध्यांच्या आसपासच्या भागावर तुम्ही लावू शकता. मात्र डोळे, तोंड, नाकाच्या आतील भाग किंवा जखमेवर हे तेल अजिबात लावू नका. जर लावल्यानंतर जळजळ, पुरळ किंवा त्वचेवर त्रास जाणवला तर लगेच वापर त्याचा थांबवायचा आहे आणि वैद्यकीय तुम्हाला सल्ला घ्यायचा आहे. ओके. आता मित्रांनो या उपायामध्ये आणखीन एक छोटी पण महत्वाची गोष्ट सांगितली जाते. ती म्हणजे हे तेल दररोज वापरत असाल तर बाटली काही वेळ सूर्यप्रकाशात ठेवण्याची पारंपरिक पद्धत आहे. काही लोक दररोज साधारण अर्धा तास सकाळच्या उन्हात बाटली ठेवतात. यामागे पारंपरिक समज अशी आहे की त्यामुळे तेलाची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. मात्र बाटली दिवसभर उन्हात तुम्हाला ठेवायची नाहीये किंवा अति तापमानात ठेवू नका. ही मात्र महत्वाची गोष्ट आहे. आता फक्त बाहेरून तेल लावून चालणार नाही. शरीराची आपल्या काळजी आहे ती आतूनही आपल्याला घ्यायची आहे. म्हणूनच आयुर्वेदामध्ये आहारालाही तितकेच महत्व दिलं गेलं आहे. जर शरीरात वारंवार सूज असेल, आखडलेपणा असेल किंवा सांध्यांचा त्रास तुम्हाला होत असेल तर संतुलित आहार, पुरेसे पाणी, योग्य वजन आणि नियमित हालचाल यांचा खूप मोठा वाटा असतो. काही पारंपरिक मतानुसार रात्री झोपण्यापूर्वी अतिशय थंड किंवा आंबट पदार्थांचं प्रमाण तुम्हाला कमी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मित्रांनो यासाठी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणताही मोठा आहार बदल करण्यापूर्वी डॉक्टर किंवा आहार तज्ञांचा तुम्हाला सल्ला घेणे अधिक योग्य ठरते. ओके. आता मित्रांनो आणखीन एक पारंपरिक उपाय इथे मी तुम्हाला सांगायला जात आहे. ते म्हणजे मेथीचे दाणे. अनेक घरांमध्ये सांध्यांच्या आरोग्यासाठी मेथीचा वापर केला जातो. यासाठी रात्री 1 चमचा मेथीचं दाणं अगदी कमी प्रमाणात पाण्यात भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते चांगले चावून खायचे अशी पारंपरिक पद्धत सांगितली जाते. 7-8 दाणे तुम्ही खाऊ शकता. काही लोकांना ही सवय उपयुक्त वाटते. मात्र मधुमेह असेल, डायबिटीस आहे, औषधं किंवा त्यांना चालू असतील, आरोग्याच्या समस्या असतील तर नियमित सेवन करण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. मित्रांनो नियमित चालणे, हलका आहार घेणे, हलकासा व्यायाम करणे आणि योग्य स्ट्रेचिंग सह सांध्यांसाठी या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. दिवसभर एकाच जागी बसून राहण्यापेक्षा दर तासाने थोडं चालायचं आहे, शरीर हलवायचं आहे, सांध्यांना हालचाल देणे अधिक चांगलं असतं. पण अजून एक महत्वाची गोष्ट मित्रांनो ती म्हणजे शरीरातील कडकपणा कमी करण्यासाठी आणि हालचाली सुधारण्यासाठी आयुर्वेदामध्ये म्हणजे आयुर्वेदासोबत तुम्हाला योगा करायचे आहेत. योगालाही महत्व दिलं गेलेलं आहे. विशेषतः एक सोपे योगासन आहे जे अनेक लोक पोटातील वायू कमी करण्यासाठी आणि शरीर अधिक हलके वाटण्यासाठी करतात. त्याचबरोबर या संपूर्ण उपायाचा सारांश, कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि हा उपाय करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्यात हे आपण या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तो योगा कोणता आहे तेही सांगणार आहे, कोणत्या गोष्टी टाळायच्या तेही सांगते. पण शेवटपर्यंत नक्की पहा. तर ऐका मित्रांनो, आता या संपूर्ण माहितीचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग इथे समजून घ्या. आपण तिळाचं तेल, कापूर, त्याची तयारी, मालिश करण्याची योग्य पद्धत आणि आहाराविषयी काही महत्वाच्या गोष्टी इथे मी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. आता यासोबत आणखीन एक पारंपरिक सवय आणि काही आवश्यक सूचना समजून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे सांध्यांच्या आरोग्याकडे अधिक
सर्वांगीण पद्धतीने लक्ष देता येईल. आयुर्वेद आणि योग या दोन्ही पद्धतींमध्ये शरीराची हालचाल कायम ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. दिवसभर एकाच जागी बसून राहणे, व्यायामाचा अभाव असेल, वाढते वजन किंवा चुकीची बसण्याची पद्धत किंवा उभे राहण्याची चुकीची पद्धत असेल, त्यामुळे काय होतं, सांध्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे औषध किंवा घरगुती उपायांसोबत नियमित हालचाल करणे ही तितकंच महत्वाचं आहे. योगामध्ये मित्रांनो पवनमुक्तासन हे जे योग आहे हे एक सोपे आणि लोकप्रिय आसन मानलं जातं. काही लोक पचन सुधारण्यासाठी, शरीर हलकं वाटण्यासाठी आणि नियमित हालचाल टिकवण्यासाठी हे आसन करतात. मी स्क्रीनवर दाखवते ते कसं आहे ते आसन. जर तुम्हाला पाठदुखी असेल, गुडघ्यांचा गंभीर त्रास असेल, शस्त्रक्रिया किंवा इतर वैद्यकीय समस्या असतील तर कोणतेही योगासन सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुमच्या योग तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ओके मित्रांनो, अनेकदा लोक फक्त तेल लावतात आणि दुसऱ्या दिवशीच मोठा फरक दिसेल अशी स्वतःहून अपेक्षा करतात. पण कोणतीही चांगली सवय मित्रांनो, मग ती व्यायामाची असो, योग्य आहाराची असो किंवा घरगुती उपायांची असो, तिचा परिणाम दिसण्यासाठी सातत्य आवश्यक असते. म्हणजे त्या गोष्टीत सतत काम करत राहणे आवश्यक असतं. त्यामुळे हा उपाय करताना संयम ठेवा. त्याचबरोबर तुमची दैनंदिन जीवनशैली सुद्धा सुधारण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुमचे वजन जास्त असेल तर वजन नियंत्रणात ठेवण्याचाही तुम्हाला काटोकाट प्रयत्न इथे करायचा आहे. कारण शरीराचे अतिरिक्त वजन सर्वात जास्त गुडघ्यांवर आणि आपल्या कमरेवर, पायांवर ताण निर्माण करते. त्याचप्रमाणे दिवसभर पुरेसे पाणी पिणे, संतुलित आहार घेणे, पुरेशी झोप घेणे आणि ताणतणाव कमी ठेवणे या गोष्टीही सांध्यांच्या आरोग्यासाठी महत्वाच्या आहेत. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे जर तुम्हाला सांध्यांमध्ये सतत सूज राहत असेल, चालताना तीव्र वेदना होत असतील, सांधा लॉक होत असेल, तापासोबत वेदना जाणवत असतील किंवा दुखणे अनेक आठवडे कायम राहत असेल तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. अशा परिस्थितीत हाडांचे डॉक्टर असतील किंवा फिजिओथेरपिस्ट यांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे. योग्य तपासणी केल्यावरच वेदनेचे नेमकं कारण काय आहे ते तुम्ही डॉक्टरांच्या थ्रू समजून घेऊ शकता आणि त्यानुसार उपचार चालू करू शकता. मित्रांनो, आज आपण ज्या पारंपरिक घरगुती उपायाबद्दल इथे माहिती घेतली आहे त्यामध्ये 3 मुख्य गोष्टी होत्या. पहिले म्हणजे तिळाचं तेल, ज्याच्या आयुर्वेदात खूप महत्वाचा उल्लेख केला जातो. दुसरी म्हणजे कापूर, असे छोटे छोटे, याच्यापेक्षाही मोठे तुम्ही घेऊ शकता. ते बाहेरून लावले जाणाऱ्या काही मिश्रणांमध्ये, तेलांमध्ये वापरला जातो. आणि तिसरी म्हणजे मेथी, जी अनेक घरांमध्ये पारंपरिक आहाराचा भाग म्हणून वापरली जाते. यासोबत नियमित हालचाल करणं, संतुलित आहार घेणं आणि योग्य ते जीवनशैली या गोष्टींची जोड दिली तर शरीराच्या एकूण आरोग्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. लक्षात ठेवा, आरोग्य एका दिवसात तयार होत नाही आणि एका दिवसात बिघडत सुद्धा नाही. रोजच्या छोट्या छोट्या या सवयी, योग्य आहार आणि नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि सकारात्मक जीवनशैली यांचा एकत्रित परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. त्यामुळे फक्त वेदना कमी करण्याचा विचार अजिबात करू नका, तर सांध्यांचे आरोग्य दीर्घकाळ चांगले टिकून राहण्यासाठी याकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबातील, तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना, ज्येष्ठ व्यक्तींना, मित्रांना किंवा सांधेदुखीचा ज्याला त्रास आहे अशा व्यक्तींना तुम्ही नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरू शकते. ईश्वर करो, देव करो की तुम्ही सर्वजण निरोगी, सक्रिय आणि आनंदी राहायचे आहेत आणि तुमचे सांधे मजबूत राहोत, शरीर नेहमी आनंदी, उत्साही राहो आणि तुम्हाला वेदनामुक्त निरोगी आयुष्य लाभो, हीच मनापासून मी देवाजवळ प्रार्थना करते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.